तर मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आणि या उपक्रमामुळे हिंदू समुदायातील लोकांच्या मालकीची मटण दुकानं ही ओळखण्यास मदत होईल असं नितेश राणे म्हणाले। त्यांच्या या विधानावर अजित पवार यांनी आता त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी विधानं करणं टाळावं असा सल्ला अजित पवार यांनी नितेश राणे यांना दिलाय। देशाबद्दल प्रेम असणारा मुस्लिम समाज असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। तर काही लोक देशामध्ये पुन्हा फाळणीची बीजं रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला संजय राऊत यांनी नितेश राणे यांना लगावलाय। हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल। मतदार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे। कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे। त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही, परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे। जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानच दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहेत। आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल।